Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. पालघर जिल्ह्यात 6 जुलै रोजी झालेल्या महापुरानं अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. रोज त्या दिवसाचं नवीन धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहेत. केरवे पूर्वेच्या मायखोप ग्रामपंचायत हद्दीतील देवीपाडा, तरडेपाडा, देवशेत, झंझारोळी आणि मंडळपाडा या गावांना पुराचा वेढा पडल्यानं अनेक नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतावर आश्रय घ्यावा लागला. देवीपाडा इथल्या दिनेश काशीनाथ बाबर यांच्या कुटुंबानं तर मृत्यूला अगदी जवळून पाहिलं. मध्यरात्री अचानक पुराचं पाणी घरात शिरू लागलं. काही क्षणातच घराच्या चारही बाजूनी पाणी भरलं. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. अशा वेळी दिनेश बाबर यांनी प्रसंगावधान राखत घराची खिडकी फोडली आणि त्या मार्गानं पत्नी, 2 चिमुकल्या मुलांसह पूर्ण कुटुंबाला घराच्या छतावर नेलं. त्यानंतर तब्बल 8 तास संपूर्ण कुटुंबानं मुसळधार पावसात घराच्या छतावरच जीव मुठीत धरून रात्र काढली. वरून धोधो कोसळणारा पाऊस, खाली दुथडी भरून वाहणारा महापूर. 2 चिमुकल्या मुलांना कुशीत घेऊन आई वडील रात्रभर छतावर भिजत बसले होते. प्रत्येक क्षणी पावसाचा जोर वाढत होता आणि मदतीची कोणतीही आशा दिसत नव्हती. या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी येते. मात्र पूर ओसरून 4 दिवस उलटूनही दिनेश बाबर यांच्या कुटुंबासह या भागातील अनेक पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. घरातील संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं असून आता पुन्हा नव्यानं आयुष्य उभं करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. महापुरातून जीव वाचला, पण आता मदतीची आस लागलीये. पूरग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत आणि पुनर्वसन मिळावं अशी मागणी नागरिकांकडून होतीये. पालघरहून मोहम्मद हुसेनसह ब्युरो रिपोर्ट.